मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। हे बघा, आपण पूर्ण उंची घेतली 13.5, घडी घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच, 2.25 इंचाची आपल्याला घ्यायची गळा रुंदी, 5.25 इंचाचं शोल्डर घेऊन जितका आपण शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। नंतर कोपऱ्यामधून आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून हा मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला छानपैकी द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची गळा उंची घेणार आहे आपण 10 इंचाची, 2.25 इंचाची आपल्याला घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे खाली आधी पानाचा आकार द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे असं पानाचा आकार आधी देऊन द्यायचा, नंतर वरतून आपल्याला असं मटका गळ्यासारखा आकार द्यायचा आहे। बघा, अगदी सुंदर असा गळा तयार होतो। आता हा मोंड्याचा भाग जो आहे तो आपण कट करून घेऊया। नंतर आपण कॅनव्हास घ्यायचं आहे, डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे ठेवायची आणि ओपन करून पिन लावून घ्यायची। नंतर आपण जो गळा आखला आहे कपड्यावरती तो याच्यावरती आखून घ्यायचा आहे। इथे सेंटरला एक रेष मारून घ्यायची आणि बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्या कॅनव्हासला असा आकार द्यायचा आहे गळ्याचा। आज आपण वेगळ्या पद्धतीने कॅनव्हास लावणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा, आता ज्या बाजूने अर्ध्या बाजूने आपण तो गळा आखला, हा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ते उमटवून घ्यायचं आहे। बघा, याप्रमाणे आपण ते उमटवून घेणार आहे आणि छानपैकी असा आपला गळा तयार होणार आहे। तर हे झाल्यानंतर आपल्याला आधी काय करायचं आहे, कडेची जी बाजू आहे ती कट करायची, पण त्याच्या आधी तुम्हाला पहिले आपण काठ घ्यायचा आहे। काठाची डिझाईन करणार आहे आपण आणि काठ घेऊन तो अर्धा केला आणि त्याचे दोन्ही जॉईंट केले, म्हणजे आपल्याला काय होईल, रुंद असा कपडा तयार होईल। वरतून त्याला अशी दाबटीप द्यायची आहे। बघा, पैठणीचा आपण पॅच बनवणार आहे आज। आता कॅनव्हासची जी साईडचा जो आकार दिला ना तो कट करून घ्यायचा आहे। पहिले जसा आपण आकार दिला तसा आपण तो कट करून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे। नंतर आता आपण हे उलटं ठेवलं, त्याच्यावरती कॅनव्हास ठेवलं, पिन लावून घ्यायची म्हणजे ते सरकणार नाही आणि जी मधली जी रेषा आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा मैत्रिणींनो, आज आपण वेगळ्या पद्धतीने पॅच बनवणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल पॅच कसा बनवला आहे ते। आता साईडने सुद्धा आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही ही व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी तुम्हाला कोणत्याही डिझाईनचा पॅच बनवता येईल, म्हणजे तुम्ही कसाही गळ्याला आकार दिला तरी तुम्हाला पॅच बनवता येईल, इतकी सोपी ही पद्धत आहे। साईडनी जो उरलेला कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। बघा, पूर्णपणे आपण कट केलं, सेंटर काढला। आता आपण पीस घ्यायचा, ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तरवरती हे कॅनव्हास असं उलटं ठेवायचं। बघा, कॅनव्हासची बाजू आपल्याकडे करायची आहे आणि जे आपण काठ लावला ते आपल्याला अस्तरकडे करायची। नंतर ही पिना लावून घ्यायच्या आणि मधली जी रेषा आहे त्याच्यावरती ही शिलाई मारून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा पॅच बनवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुमच्या पूर्णपणे असं लक्षात येईल आणि सुंदर अशी डिझाईन आपण तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा, हा मधला भाग जो आहे तो आपण कट करून घेतला आणि इथे दिले नॉचेस। अगदी व्यवस्थित असे नॉचेस द्यायचे, शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे। आता फक्त कॅनव्हास आणि जे आपण काठ लावला आहे म्हणजे कॅनव्हासचा जेवढा भाग आहे तेवढाच आपल्याला असं पलटी मारायचा आहे, म्हणजे तो काय होईल, आपल्या पीसवरती येईल तो भाग आणि सुंदर असा पॅच आपला तयार होईल। बघा, आता दाबटीप आपल्याला द्यायची पूर्ण गळ्यावरती, म्हणजे पॅच आपला परफेक्ट आणि आकारही परफेक्ट असा तयार होईल। बघा, अगदी सुंदर असा पॅच आपला तयार झाला आहे। आता साईडने आपण अस्तर पूर्णपणे जॉईंट करून घेऊया।
आता उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीसचा जो कपडा असतो तो कट करून घ्यायचा आहे आठवणीने। बघा अगदी सुंदर असं तयार झालं आहे आपला पॅच। आणि साईडने सुद्धा आपल्याला पॅचला आता ही शिलाई मारून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करत जा। बघा अगदी सुंदर असा पॅच आपला तयार झाला आहे। आता आपण घ्यायची लेस, तुम्ही कोणती लेस वापरू शकता, अगदी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा वापरू शकता। इथे आपण गोल्डन लेस वापरली आणि इथे पूर्ण अशी साईडने अशी लेस लावून घ्यायची। बघा तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता। व्यवस्थित जसा आकार दिला तसंच आपल्याला तो कपडा वळवायचा आणि लेसही वळवायची आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला। बघा लेस लावल्यानंतर एकच नंबर असा आपला गळा दिसणार आहे। त्याच्यानंतर आपण टक्स मारून घ्यायचे आहेत। खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला टक्स मारून घ्यायचे। दोघंही टक्स सारखेच मारायचे आहेत। लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे। पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं। दोघी टक्सच्या मध्ये आलं का पट्टीला एक चुनी टाकायची। नंतर पट्टीवरती द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला त्याच्यावरती मारून घ्यायची। त्याच्यानंतर बघा आपण 2 चौकोनी तुकडे घेणार आहे। दोघे कलरचे आपण 2 चौकोनी तुकडे घेऊया आणि त्याचे असे त्रिकोणी शेपमध्ये बनवायचे। बघा ह्याप्रमाणे। बघा ते असे एकावर एक ठेवून आपल्याला त्याची बनवायची डिझाइन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितले डिझाइन कशी करायची, ते तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे। आणि इथे आपल्याला ही सेंटरला अशी लावून घ्यायची। बघा घ्यायची शिलाई मारून अगदी व्यवस्थित। अगदी छान अशी डिझाइन तयार झाली। त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे लटकन। लटकनसाठी आपण नॉड घेतली, साधारण 1 मीटर नॉड आपण घ्यायची। त्याला सुद्धा 2 आपण चौकोनी तुकडे घेणार आहे। साधारण 4x4चे किंवा 3x3चे घेतले तरी चालेल। त्याचा सुद्धा असा त्रिकोणी आकार बनवून शिलाई मारून घ्यायची। त्याला एक अशी खाली लेस लावायची। जी आपण गळ्याला लेस लावली तीच लेस इथे वापरणार आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण ही लटकन बनवतोय। बघा छान असं लटकन आपलं तयार झालं। दुसरे लटकन आपण त्याचप्रमाणे बनवणार आहे। दोघंही लटकन आपले बनवून तयार झाले। आता कमरेला सुद्धा आपण ती लेस लावून घेऊया, म्हणजे आपल्या ब्लाऊजचा लुक आणखीनच वाढेल। आणि लगेच आपल्याला घ्यायचे नॉट लावून आणि आपला डिझाइनचा बघायचा आहे फायनल लुक। बघा आता आपण नॉट बांधून बघूया आपली डिझाइन कशी झाली ते। अगदी छान सुंदर सोबर अशी डिझाइन आपली झाली तयार।
कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे डिझाईन कशी वाटली. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा डिझाईन कशी झाली ते. आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.